कारण ती झोपलेली होती ना, तिने खाल्लं नव्हतं. मग तिच्यासाठी थोडं पिवळं काढून ठेवलं. मस्त अशी मसाल्यामध्ये परतवलं की भाजीला अजून जास्त चव येते आणि ते हरतालिका ऋषी पंचमी बंदच राहतं त्यासाठी. मग आता आहे ना मिक्सर धुवून ते पाणी पण आपल्याला इथं टाकून घ्यायचंय, कारण मी केलेलं आहे अंशूने ना भात टाकून दिलेला होता. तर भात पण आपला इथं छान मस्त झालेला आहे. आणि ही बघा भाजी आपली किती छान तरण आलेलं आहे बघा. आणि ही चटणी तर इतकी भारी आहे ना, खूप छान असं तरण येतं भाजीला. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि चव पण छान येते. ते कोणती चपाटा मिरची म्हणतात ना, तिची चटणी असेल मला वाटतं. अशी पाकिट तयार पाकिट. हाय नमस्कार. चला सकाळ सकाळमध्ये मस्तपैकी असा गरमागरम अद्रक आणि सुंठ टाकून चहा बनवलेला आहे मी इथं. खूप छान आणि खूप टेस्टी लागतो हा अद्रक आणि सुंठ टाकून चहा. तर आणि तुम्ही कोणती चहा वापरता ते पण मला सांगा. मी तर नेहमी जीवराजच चहा वापरते. जीवराज चहा संपून गेली होती माझी आणि बाहेरही तर पाऊस पडत होता. तर इथून परिवारचं पाकिट आणलं ना, पण जमलीच नाही ती चहा आम्हाला. तर असं चहा पिले असं वाटतच नव्हतं आणि एवढा कडक पण चहा बनत नव्हता. तर त्यानंतर मग जीवराज चहाचं पाकिट आणलं. मग आता मस्तपैकी असं कडक चहा बनवते मी इथं. खूप छान आणि खूप टेस्टी. चहा पण पिऊन झाली, सर्व काही आवरून झालेलं होतं. आणि त्यानंतर मग चला म्हटलं आता स्वयंपाकाची तयारी करूया. तर नाश्ता वगैरे सर्व काही झाडझूड पुसणं पासणं सर्व काही होऊन गेलं होतं. राखूने आणलेलं होतं मटण. ते मटण पण शिजायला राखूनेच टाकून दिलेलं होतं. मग तो काय मी व्हिडिओ घेतला नव्हता. मग मटण शिजल्यानंतर मम्मी म्हणे तू बनव मस्त भाजी म्हणे. मग मी बघा कांदा भाजून घेतला छान मस्त असं. अद्रक लसूण आता तव्यावर मस्तपैकी असं भाजून घेते, कारण खोबऱ्याचा किस पण टाकायचा आहे ना मला. खोबऱ्याचे तुकडेने केलेले आहे मी. घासणीने ना मस्तपैकी घिसणीने किसून घेतलेलं आहे खोबरं. 2-4 मिरच्या पण टाकलेल्या आहे इथं. आणि आता आपल्याला ते खोबऱ्याची किस केलेली आहे ना मी, ती किस पण इथं भाजून घ्यायची मस्त. 1 वाटी पूर्ण किसून घेतलेली आहे मी. अशी जबरदस्त भाजी लागते ना, तुम्ही तर एकदा बनवूनच बघा. खूप छान आणि खूप टेस्टी लागते. 1 वाटी खोबरं मी मटणाच्या भाजीमध्ये टाकूनच देते. तर बघा आता याला असं आहे ना मस्तपैकी तांबूस आकारा कलरचं होईना, तर चेंज कलर होईल तोपर्यंत आहे ना, कलर चेंज होईल तांबूस कलर तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं याला. जास्त जळू पण द्यायचं नाही, कारण की बडलेलं बी राहिलं का ते पण कडसर भाजी लागते. मग असं बघा आता कलर हा मस्तपैकी असा बदामी कलर झालेला आहे, पण मोबाईलमध्ये ना तुम्हाला तसं दिसतंय ते थोडं पांढरं पांढरं. तर बघा अशा प्रकारे आता ही बघा ही राखून छान मस्त अशी भाजी शिजवून ठेवलेली आहे. आणि आम्ही सगळ्यांनी ना थोडंसं पिवळं पाणी घेतलं होतं. सगळ्यांनी थोडं थोडं 1-1 वाटी सगळ्यांनी खाऊन घेतलं होतं. त्यानंतर बघा दूध पण इथं साईडला गरम करून ठेवलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला मसाल्याचं वाटण करून घ्यायचे. सर्व जे काही भाजलेले ना ते आधी मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. अद्रक लसूण भाजलेले कांदे, त्यानंतर खोबऱ्याचा किस, आता थोडीशी कोथिंबीर पण टाकून घ्यायची आपल्याला. आणि हे थोडंसं आहे ना धना पावडर टाकलेलं आहे मी इथं. त्यानंतर आपल्याला आहे ना मसाला टाकून घ्यायचा आहे. बघा माझ्या घरचाच मसाला आहे हा. आणि तुम्हाला एक सांगते, माझा मसाला पण आता संपून गेलेला आहे. मसाला बनवायचा आहे मला, थोडाच बाकी आहे. 2-4 दिवस पुरेल एवढाच. आणि ही बघा ही आहे ना सिमला मिरचीची चटणी आहे. म्हणजे तिखट लागत नाही ही चटणी आहे ना, खूपच फिक्कट असते. आणि ही माझी तिखटवाली चटणी बघा अशी भुरी पडून गेलेली आहे. पण ती पण आता संपलेली. तर आता ही चटणी मला वापरावी लागणार आहे. पाकिट आणावं लागणार आहे चटणी. यावर्षी मिरच्या आल्या आणि मिरच्याच घेतल्या गेल्याने. आणि अशा प्रकारे मसाला छान असा बारीक करून घेतलेला आहे मी बघा. त्यानंतर गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली आहे. चला आता तर 12:30 पाऊण वाजून गेले ना, मग जोराची भूक लागली सगळ्यांना. तर आम्ही म्हणजे नाश्ता असा केला होता, नाश्ता की ते पिवळं पाणी थोडं थोडं 1-1 वाटी घेतलं होतं. मग नाश्ता नाही केला. त्यासाठी मग भूकच जोराची सगळ्यांना लागून गेली होती. मग पटापट बनवते मी इथं. त्यानंतर इथं कढई ठेवलेली आहे. तेल टाकलं थोडंसं भाजीपुरता. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता. त्यानंतर मसाला सगळा काय मसाला छान मस्त असं परतून घ्यायचा आहे आपल्याला. इथं तेल तापून गेलं होतं, मग मसाला टाकला मी. याला मस्त फोडे येतील ना मसाल्याला, तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे याला. आणि इथं आता बघा मी मस्तपैकी अशी कोथिंबीर पण कापून घेतलेली होती. आणि त्यानंतर बघा राकेशच्या मित्राने म्हणजे राकेशच्या जिममध्ये मॅडम आहेत त्यांची खूप भरपूर अशी शेती आहे. तर त्या असं काही पण पिकलं की आता हळद पण देऊन पाठवली. त्या आता ह्या मिरच्या पण हे निंबू पण भरपूर सारे 2-1 किलो निंबू पाठवलेले. तर मला आचार पण टाकायचे त्या निंबूचं. तर आणि बघा या मिरच्या पण दिलेल्या आहे. निंबू आणि मिरचीचं आचार टाकणार आहे मी, माझं जमेल तेव्हा. जमत नाही अजून माझं. तर त्या मॅडमांनी दिलेलं आहे हे बघा. तर
अशा प्रकारे आता मी हे पण साईडला ठेवते आता आणि बघा भाजीकडे वळूया आपण. तर मस्तपैकी असं तर आता आपल्याला मस्तपैकी असा मसाला परतून घ्यायचा आहे बघा इथं. आता बघा किती छान असं आजूबाजूने तेल पण सुटत आहे बघा. मस्त मसाला पण परतवला गेलेला आहे. खाली लटकू द्यायचा नाही कारण की स्टीलची कढई आहे ना, खाली लटकून जाईल, आपलीच भाजी खराब होऊन जाईल. तर ही भाजी एवढी टेस्टी बनली होती ना, खूपच छान लागत होती. सगळ्यांना इतकी आवडली ना. आता मसाला पण आपला छान परतवला गेलेला आहे. आता आपलं जे काही मटण शिजलेलं आहे ना, पहिले आपण पीस इथं आहे ना मस्तपैकी असं परतून घेऊया. हे बघा सगळे पीस मी इथं टाकून दिलेले आहे. फक्त राशासाठी काढून ठेवलं आता. कारण ती झोपलेली होती ना, तिने खाल्लं नव्हतं, मग तिच्यासाठी थोडं पिवळं काढून ठेवलं. नंतर सगळे पीस मी इथं टाकून दिले. यांना छान मस्त अशी मसाल्यामध्ये परतवलं की भाजीला अजून जास्त चव येते आणि टेस्ट वाढून जाते आपल्या भाजीची. तर त्यासाठी बघा. आणि आता श्रावण महिना लागणार आहे ना, त्यासाठी म्हटलं आता एक दिवस मच्छी, एक दिवस मटण असं खाऊन घेऊया. कारण की श्रावण महिन्यामध्ये ना आमच्या घरी बंदच राहतं. त्यानंतर गणपती वगैरे बसतात, हरतालिका, ऋषीपंचमी बंदच राहतं. त्यासाठी मग आता भरपूर अशी कोथिंबीर पण इथं टाकून घेतलेली मी, तुम्ही बघू शकता. आणि ही कोथिंबीर मी त्या मंगळवारी आणलेली होती. आता या मंगळवारी पण जावंच लागेल बाजारामध्ये. भाजीपाला संपून गेलेला आहे. तर जे काही ते पाणी होतं ना, ते पण टाकून दिलेलं आहे मी मटण शिजायचं. आणि कोथिंबीर पण भरपूर अशी टाकून दिलेली. याला पण असं छान मस्त असं मिक्स करून घ्यायचे. बघा आपली भाजी किती छान, किती सुंदर दिसते. आता आहे ना मिक्सर धुवून ते पाणी पण आपल्याला इथं टाकून घ्यायचे. कारण विनाकारण वाया कशाला जाऊ द्यायचं. सर्वच वस्तू आता किती महाग आहेत त्यासाठी. तर बघा ते पण पाणी मी आता इथं टाकून देणार आहे. आणि भाजी आपली छान आता उकडू द्यायची हिला. तोपर्यंत आपलं दुसरं काहीतरी काम असेल ते करून घ्यायचं आहे. म्हणजे भाजी पण उकडता राहील, आपलं दुसरं काहीतरी काम ते पण होता राहील. आणि इथं आहे ना तुम्हाला सांगते आता अंशूने चपात्या भात करून घेतलेला आहे. आता फक्त सॉरी भाकर मी एक टाकलेली आहे. अंशू आणि माझ्यासाठी एक भाकर टाकलेली. परत इथं कोथिंबीर टाकते मी बरं का. आता मी अंशूसाठी आहे ना एक भाकर टाकलेली आहे. चपात्या केलेल्या आहे. अंशूने ना भात टाकून दिलेला होता. तर भात पण आपला इथं छान मस्त झालेला आहे. आणि ही बघा भाजी आपली किती छान, किती छान तरण आलेलं आहे बघा. आणि ही चटणी तर इतकी भारी आहे ना, खूप छान असं तरण येतं भाजीला. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि चव पण छान येते. ती कोणती चपाटा मिरची म्हणतात ना, तिची चटणी असेल मला वाटतं. अशी पाकिट, तयार पाकिट आणलेलं आहे. तर तुम्हाला दाखवेन मी कोणती चटणी आहे, ती तुम्ही पण वापरू शकता. आता भाजी आपली इथं उकळायला लागली. आता चपात्या आणि भाकर बनवलेली मी इथं बघा. एक भाकर आमच्यासाठी टाकलेली, दोघं सासू-सुनांसाठी. आणि बाकीच्यांसाठी चपात्या, काय राईस केलेला आहे. राईस मग थोडा थोडाच घेतो आम्ही, जास्त काही घेत नाही. हे बघा 3 चपात्या केल्या आहे 2 जणांसाठी. आमच्यासाठी एक भाकर केली आणि थोडासा राईस बनवलेला आहे. तर चला अशा प्रकारे आहे ना भाजी पण आपली छान इथं उकडून झालेली आहे आता बघा. मस्त हिला जितका वेळ असं गतकू द्यायची, उकडू द्यायची ना, तितका वेळ होऊ द्यायची. कारण तो तेव्हाच आपल्या भाजीला छान चव येते. आणि मस्त लागते भाजी. खूपच छान आणि खूप टेस्टी लागते. बघा तेल काय जास्त बी टाकलेलं नाही तरी किती छान अशी तरण येते बघा आपल्या भाजीला. तर अशा प्रकारे मी तर आता आहे ना, यांना पण खूपच भूक लागून गेली होती. यांना वाढून दिलं मी आधी. भाजी गतगतच होती तोपर्यंत यांना वाढून दिलं मी. आणि आता हे बसलेले आहेत जेवायला. आता चला आम्ही पण ताटं करतो आमच्यासाठी. आता पहिले तर राखूला वाढून देते मी. हे बघा राईस, थोडासा राईस, चपात्या, निंबू, कांदा पण कापायचा बाकी आहे. आता भाजी, भाजी टाकते, पापड, उडदाचे पापड. यावर्षी काय झालं ना, पापड बनवले होते आम्ही. किती किलोचे बनवले ते, 3च किलोचे बनवले होते, संपून गेले ते. तर त्यानंतर तर पाऊसच चालू झाला ना, मग पापड पण बनवायचे राहून गेले. मग ते पण आहे ना पाकिटचेच पापड आणतोय आम्ही. ते पाकिटचेच पापड खातोय. तर चला अशा प्रकारे इथं मी आता राखूचा ताट बनवते. आणि चला असा होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज पुरता खूप साऱ्या ताईंनी ना खमण ढोकळ्याच्या व्हिडिओला आहे ना, खूप साऱ्या ताईंनी प्रतिसाद दिलेला आहे, मला सपोर्ट केलेले आहे. खूप त्या ताईंचं खूप खूप मनापासून धन्यवाद करते. आणि आजचा व्हिडिओ पण तुम्ही बघा, नक्कीच बघा. खूप काही छान. आणि असंच सपोर्ट करत राहा. तर चला आज पुरता एवढाच. भेटतो पुन्हा पुढे. बाय बाय.